सांगलीतील गारपीर चौक येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मंगळवारी मध्यरात्री घरात घुसून 8 जणांनी निर्घृण खून केला। या खून प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक केली आहे। वर्चस्ववाद आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या तत्कालीन भांडणाच्या रागातून खून केल्याचं संशयितांच्या चौकशीत उघड झाले। या प्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश सुरेश मोरे, सतीश विलास लोखंडे, अजय परशुराम घाडगे आणि योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या खुनातील बन्या उर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे आणि समीर लोंढे हे 3 जण पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या औचित्याने त्याच्या गारपीर चौक येथील घरासमोर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे व उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसांपासून वाद धुमसत होता। वाढदिवसादिनी उत्तम आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला। रात्री 11:15च्या सुमारास गणेश हा साथीदारांना घेऊन उत्तमच्या घराजवळ आला, तेव्हा गर्दी कमी झाली होती। उत्तमला पाहून हातात शस्त्रे घेऊन हल्लेखोर पळत आले। त्यांना पाहून उत्तम तात्काळ घराच्या दिशेने पळाले। घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यास गाठले। उत्तमच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार झाल्यानंतर ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर हल्लेखोरांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यामध्ये उत्तम मोहितेंचा मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तातडीने संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना 4 जण कोल्हापूर रोडवर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करत अटक केली आहे। मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार कुणाल वाली याच्या खुनातील मुख्य संशयित असलेल्या गुन्हेगाराने जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारत पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अजय डेव्हिड भोसले यांनी सकाळी 11:15च्या सुमारास कारागृहातील तटीबंधावरून खंदकात उडी घेत पलायन केलं। यामुळे कारागृह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। तात्काळ कारागृह पोलीस आणि सांगली शहर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, परंतु सायंकाळपर्यंत भोसले सापडला नाही। त्यामुळे सायंकाळी उशिरा त्याच्या पलायनबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिरजेत कमांडवेस परिसरात फेब्रुवारी महिन्यात कुणाल वाली या तरुणाचा खून करण्यात आला होता। या खुनातील संशयित अजय भोसले हा सध्या सांगलीतील कारागृहात होता। सकाळी कारागृहातील कैद्यांना परिसरातील सफाईसाठी बाहेर काढलं होतं। कारागृहाच्या पूर्वेकडील बाजूस तटबंदीजवळ गवत काढले असताना भोसले याने तटबंदीवर चढून खंदकात उडी मारली, तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच टॉवरवरील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केला। तत्काळ कारागृहात धावपळ उडाली। सर्वजण मुख्य दरवाजाकडे धावले, तेथून बाहेर पळत आले। मग ते आठवले विनय मंदिर शाळेसमोर आली। तोपर्यंत भोसले यांनी खंदकात उडी घेतल्यानंतर अंगावरील टी-शर्ट आणि चप्पल फेकून दिली। तो आठवले विनय मंदिर शाळेसमोरून पळत गेल्याचं चौकशीत समजलं। त्यामुळे तात्काळ वेगवेगळ्या दिशेने पोलीस पथके रवाना झाली। बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे पोलीस धावले। सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी देखील शोध मोहीम राबवली। कारागृह परिसरात तो कुठेतरी लपला असल्याच्या शक्यतेने तिथेही शोध घेतला, परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा ठाव ठिकाणा समजू शकला नाही। दरम्यान मिरजेत निखिल कलगुडगी याच्या खुनातील संशयित सलीम पठाण याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वंश वाली यांनी खुनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचाही प्रकार घडला। याचा वंश वालीचा भाऊ कुणाल वाली याचा फेब्रुवारीमध्ये खून झाला असून त्या खुनात अजय भोसले हा संशयित आहे। लागोपाठ दोन्ही घटना घडल्याने याची उलटसुलट चर्चा रंगली आहे। सांगलीतील स्टेशन रोडवरील आझाद चौकाजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी आतील 9,81,526 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे 60 मोबाईल नंपास केलेत। सदर चोरीची घटना ही मंगळवारी पहाटेच्या सुमारास लकी मोबाईल शॉप येथे घडली आहे। या प्रकरणी प्रेम दीपक खत्री यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। प्रेम खत्री हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील हेरंब पार्क येथे राहतात। त्यांचं स्टेशन चौक ते आझाद चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप शेजारी लकी मोबाईल शॉप आणि रिपेअरिंगचं दुकान आहे। सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास खत्री हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला। दुकानात ठेवलेले विविध कंपन्यांचे 9,81,526 रुपयांचे 60 महागडे मोबाईल चोरून पलायन केलं। मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास खत्री यांनी दुकान उघडले असता त्यांना भिंतीला भगदाड आणि मोबाईल चोरी झाल्याचं घटना निदर्शनास आले। यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली। प्रभारी उपविभागीय अधिकारी अशोक भवन यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या।
या प्रकरणी खत्री यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला। दरम्यान रहदारीच्या रस्त्यावरील मोठे मोबाईल दुकान फोडून चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। मिरजेतील शासकीय रुग्णालयात खून प्रकरणातील आरोपींवर चित्रपट स्टाईलने खुनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना गांधी चौकी पोलिसांनी अटक केली असून 5 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून हा गुन्हा लावला होता। वंश दिनकरवाली, समर्थ संजय गायकवाड, आकाश जगन्नाथ फोंडे, वैभव राजाराम आवळे आणि सौरभ प्रसाद पोतदार अशी अटक केलेल्यांची नावे मिरजेतील निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी चेतन कलगुडगी आणि सलीम पठाण यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पोलीस घेऊन गेले होते। यावेळी संशयित वंश वाली हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात संशयितरित्या फिरताना दिसला। त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ एक रिव्हॉल्वर आणि कोयता मिळाला। यावेळी त्याला बेदम चोप देत ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याच्याकडे 50,000 किमतीचं पिस्तूल आणि कोयता ताब्यात घेतला होता। त्याची कसून चौकशी केली असता त्याने समर्थ राजाराम गायकवाड, आकाश जगन्नाथ फोंडे, वैभव राजाराम आवळे, सौरभ प्रसाद पोतदार हे गटामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं। यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी अवघ्या 2 तासात या सर्वांना अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी गँगवॉरची घटना टळली। दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना रिवॉर्ड दिलं। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडून ऊस दर जाहीर करण्यात होत असल्याच्या विलंबाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज किल्ले मच्छिंद्रगड येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून रास्ता रोको आंदोलन छेडलं। दर जाहीर करा अन्यथा ऊस थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून केला। सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करताना ऊस दर जाहीर केलाय, मात्र कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अद्याप दर घोषित केलेला नसल्याने शेतकरी संतप्त आहेत। जिल्हाधिकारी सांगली यांनी 12 नोव्हेंबरपर्यंत सर्व साखर कारखानदारांनी दर जाहीर करावा असा अल्टिमेटम दिला होता, तरीही कारखान्याने तो आदेश पाळला नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता थेट कृतीचा मार्ग अवलंबलाय। सायंकाळी नरसिंहपूर येथे किल्ले मच्छिंद्रगड फाट्यावर स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव, स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, अशोकराव सलगर, आकाश साळुंके, प्रवीण फल्ले, मानसिंग पाटील, प्रदीप नांगरे, हनुमंत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले। कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर थांबवून ऊस वाहतूक रोखण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनावर टीका केली आहे। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर घोषित केले, मग कृष्णा कारखाना गप्प का असा सवाल उपस्थित करत संघटनेने कारखान्याने ऊस दर तात्काळ घोषित न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली असून अर्ज भरण्याच्या 4थ्या दिवशी गुरुवारी नगर परिषदेसाठी 30 अर्ज दाखल झाले। नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 27 अर्ज दाखल झालेत। जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस नगरपालिका तर शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली। 4थ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आष्टा 1 आणि आटपाडी नगरपंचायतसाठी 2 अर्ज दाखल झाले। नगर परिषदेसाठी नगरसेवक पदासाठी 18 अर्ज तर नगरपंचायतसाठी 9 अर्ज दाखल झाले। नगरसेवक पदासाठी उरण ईश्वरपूर 1, विट्यात 5, आष्टा 7, जत 5, शिराळ्यात 2 आणि आटपाडीमध्ये 7 अर्ज दाखल झालेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे शुक्रवार आणि शेवटच्या दिवशी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्षांच्या गोटात चर्चांना वेग आला असून उमेदवारी निश्चितीसाठी स्थानिक पातळीवर बैठका मोठ्या प्रमाणात होत आहेत। राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन 2025 ते 26 मध्ये कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, सुरूल आणि कारंदवाडी युनिटकडे गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति टन ₹3,500 दर निश्चित केलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावं असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक RD माहुली यांनी केले। गेल्या गळीत हंगाम हा ऊसाच्या टंचाईमुळे 100 दिवसांच्या आत संपलाय, त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झालेत। केंद्र सरकार येत्या काही दिवसात साखरेचा किमान विक्रीचा दर वाढवणार अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकारने गेल्या 3 वर्षात इथेनॉलचे दर वाढवले नाहीत। येत्या काही दिवसात इथेनॉलचे दरही FRPच्या प्रमाणात वाढवणं अपेक्षित आहे। याशिवाय साखरेचा उतारा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहू शकतो असं गृहीत धरून आपण ₹3,500 प्रति टन दर निश्चित केलाय। राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने गेल्या 50 ते 55 वर्षाच्या कारकिर्दीत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम जपली आहे।
आम्ही नेहमी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कामगारांच्या हिताला सातत्याने प्राधान्य दिले। राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळवलेत। आम्ही गेल्या काही वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवतही असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारने मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे। या घोषणेमुळे सध्या पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे थांबलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जून 2025 अखेरची शेती कर्जाची सुमारे 729 कोटी इतकी थकबाकी आहे। जर शासनाने कर्जमाफी दिली नाही तर जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे 3000 कोटींवर जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। माजी आमदार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या आंदोलनानंतर शासनाने शेती कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिले। मात्र यासाठी एक उच्च समिती नियुक्त केली असून ही समिती एप्रिलमध्ये शासनाला अहवाल देणार आहे। या अहवालानंतर शासन 30 जून अखेर कर्जमाफी देणार आहे। या आश्वासनावर कर्जमाफीचं आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र कर्जमाफी किती, कोणाला आणि कोणते निकष सरसकट देणार की यामध्ये पुन्हा मागील प्रमाणे नियमित भरणाऱ्यांना काय देणार हे काहीही स्पष्ट झालं नसल्याने कर्जमाफीबाबत सध्या तरी संभ्रमाचं निर्माण आहे। असलं तरी शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचा थांबवलं असून शेती कर्जाची वसुली पूर्णपणे थांबली आहे। शासनाच्या घोषणेचा सर्वाधिक फटका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बसणार असल्याचं चित्र आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती। मात्र राज्य निवडणूक आयोगाने नवीन कार्यक्रम जाहीर केला। यामध्ये मतदार यादीची प्रसिद्धी आठवडाभर लांबणीवर गेली असून 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे, तर अंतिम मतदार यादी 5 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे। महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 सदस्यांची नुकतीच आरक्षण सोडत प्रक्रिया झाली आहे। आता निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे। त्यानुसार गुरुवार 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे। 1 जुलै 2025 रोजीची विधानसभेची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे। त्यानुसार आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने उपायुक्त तथा नोडल अधिकारी स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाते। प्रारूप मतदार यादी शुक्रवारी 14 रोजी जाहीर होणार होती, मात्र आठवडाभर लांबणीवर गेली आहे। आता 20 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे। यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर नागरिकांना 27 नोव्हेंबरपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करता येणार आहे, तर आलेल्या हरकतींवर 5 डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। त्यानंतर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 8 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे, तर मतदान केंद्रनिहाय यादी 12 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे।